नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज करणार आहे धपाटे। चला तर रेसिपीला चालू करूया। पहिल्यांदा घेऊया 1 वाटी गव्हाचं पीठ, छोटी वाटी डाळीचं पीठ, जुंधळ्याचं पीठ 1 वाटी, आणि तांदळाचं पीठ 2 चमचे, हिंग पावडर, ह्यामध्ये 5-7 मिरच्या आणि लसूण भरपूर घेतलाय आणि मिक्सरला बारीक करून घेतला आहे हे। आणि ह्यामध्ये घालूया आपण भरपूर अशी कोथिंबीर, ओवा, मीठ, जिरे, हळद, भरपूर असे तीळ, हे मिक्स करून चांगलं मळून घेऊया। हे पीठ थोडं थोडं पाणी घेऊन मळा। आपला गोळा मळून झालाय। हे 10 मिनिटांसाठी ठेवूया। 10 मिनिटात झालेत। आता आपण करूयात धपाटे। गोळा करून घेऊया। पाण्याचा हात घेऊन जरा मर्दून घेऊया। हा गोळा करून घेतलाय आपण। हे आपण सुती कापड घेतले ओलं करून, आणि हा गोळा आपण ह्या कापडावर ठेवूया आणि पाण्याचा हात घेऊन हे थापूया। जरा थापून झालं की आपण हा गोळा लाटण्यानं लाटून घेऊया। आपण लाटण्यानं लाटून झाल्यानंतर एवढा मोठा झाले आपण हे असं थापून घेऊया। जिथं मोठा आहे तिथं बारीक करून घेऊया। आणि तवा गरम करायसाठी ठेवले, त्याला लावूया आपण तेल। तवा गरम झालाय चांगला, आणि हे कापड तव्यामध्ये घालून घेऊया। घालून घेतले आपण ह्यावर घालूया थोडं पाणी, असं घेऊया आणि छोटे छोटे गोल करून घेऊया। कापड काढून घेऊया। बघू शकताय आपले धपाटे। ह्यावर घालूया आता आपण तेल आणि तूप थोडंसं। ज्याला तूप आवडतं त्यांनी तूप घाला। तर हे ठेवूया झाकून। 2 मिनिटांनंतर हे उघडूया आपण। 2 मिनिटं झालेत, आपण झाकण उघडून बघूया। बघू शकताय आपलं धपाटे तयार झाले। हे काढून घ्या एका प्लेटमध्ये। ही आहे शेंगदाण्याची चटणी, दही, आणि आपण खरड्याबरोबर खाऊ शकता असा आपलं धपाटे तयार झालं आहे। असंच माझं चॅनल पाहत राहा। धन्यवाद। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।